बघता बघता गणपती बाप्पाचे 10 दिवससुद्धा झाले आणि असं तर वाटते कालच तर गणपती बाप्पा आले होते. तुम्हाला पण असं वाटते का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला असो, आपण सुरुवात करूया आपल्या व्लॉगला. तर सकाळी ना सगळे कामं आवरून सात्विकची आणि माझी अंघोळ सोबतच झालेली होती. म्हटलं चला लवकर सात्विकचं छान आवरून घेऊया. आवरत होते तेव्हा ना सात्विकला हे पायाला काय झालं आहे, तुम्हाला बघून काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आज सात्विक ना गणपती बाप्पांचा मोदक अशा प्रकारे चोरून चोरून खात होता. काही गोड खायला आवडत नाही, बट मोदक खायला त्याला आवडतं. मग मला अशी रांगोळी काढायची होती. जशी ती शॉर्टकट रांगोळी यूट्यूबवर बघून काढत होते ना, तेवढी ती शॉर्टकट नव्हती, तेवढीच ती कठीण होती काढायला. मला भरपूर वेळ लागलेला होता. आणि इकडे रांगोळी काढत असताना माझा नवरा इतका छान नटलेला होता ना, त्याला ब्लॅक कलर खूपच सूट होतो. संध्याकाळी ना बाप्पांच्या प्रसादासाठी मस्त अशा प्रकारे खोबरा किसून तर घेतला, बट समजत नव्हतं काय करायचं, कारण खूप कमी वेळ उरलेला होता. कारण सात्विकसाठी जेवण वगैरे बनवायचं होतं, म्हणून मी फक्त खोबऱ्या किसचा प्रसादच केलेला होता. असा वेळ खूप कमी येतो. सात्विक ना लवकर लवकर मोठा होत चालला आहे आणि ना सात्विक मोठा होत चालला आहे आणि माझा लाड तर अजूनच वाढत चालला आहे. म्हणून थोडा वेळ आपल्या बाळालासुद्धा द्यावा आणि त्याच्यासोबत मस्ती करावा. आणि आज माझ्याकडे वेळ होता म्हणून आणि सात्विकचा पण मूड होता म्हणून मस्त सात्विकसोबत मस्ती करून घेतली. जेवण वगैरे झाला आणि संध्याकाळचे काम ना मी संध्याकाळीच करते. दगडूशेठला गेल्यानंतर ना सात्विकनं हे सिलेक्ट केलं होतं म्हणून हे घेऊन आलेलं होतं आणि त्याला सेट करायचं काम रात्री माझं चाललेलं होतं. सगळं झाल्यानंतर ना इंस्टाग्रामवरती एक ट्रेंडिंग रील्स चालू आहे म्हणून शुभमसोबत ना एक प्रँक करायचा होता, म्हणून एक डायरी घेतली आणि त्याच्यासाठी एक थॉट्स लिहिला. त्याचं रिॲक्शन जर बघायचं असेल ना या थॉट्सवरती, तर इंस्टाग्रामवरती एक व्हिडिओ अपलोड केली आहे, ते नक्की चेक करा, म्हणजे तुम्हाला समजेल शुभमचं काय रिॲक्शन होता. तर आपण भेटूया आता नवीन ब्लॉगमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.